नमस्कार सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाळाला नाणाला. पण गंमत बघा किती भारी आहे. एवढे सगळे आपण जमलेलो आहे. मी इथे बसलोय, दोनदा कबुतराने माझ्यावरती शीट मारलेली आहे. त्या बघा वर एक तिकडे बरोबर ना ग, आणि एक कुर्त्यावर. त्याचं असं म्हणणं की हा प्रमुख पाहुणा उठ इथून. हरकत नाही, एवढ्या उंचावरून त्यांनी मला ओळखलं, त्याच मला बरं वाटतंय. की कुठे काय केलं पाहिजे त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे. पण सन्माननीय व्यासपीठ आणि मी मंगेश दादांचे मनापासून आभार मानतो. काल त्यांनी मला फोन केला, सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. आणि मी जेव्हा जेव्हा आपला पोलिसांचा कार्यक्रम असतो मी कधी तो टाळत नाही. आणि आजची गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण ट्रॅफिक संदर्भातली गोष्ट आहे. आपल्याकडे 4 गोष्टी आहेत, व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे. तर ते स्कॅन करून आपण कशा पद्धतीने आपल्या पोलिसांना हेल्प करू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की मी बघितलेलं बऱ्याच ठिकाणी की असे आपले पोलीस बांधव उभे असतात, कुठलेही लोक आपण नागरिक म्हणून कसे कुठूनही जातो. ती आपली जबाबदारी आहे की आपणही सहकार्य केलं पाहिजे. आता हा जो दादाने सांगितलं, हार्दिकभाईने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने तो QR कोड स्कॅन करायला पाहिजे, आपले प्रॉब्लेम सांगितले पाहिजे. चुकून कोणी जेवलात का सर असं पाठवू नका, नाहीतर ते घरी होऊन जातील आणि तुम्हाला जेवायला लावतील. तर त्यासाठी नाही आहे, ते प्रॉब्लेमसाठी आहे. आणि आपण एक नागरिक म्हणून जितकं होईल तितकं सपोर्ट करायला पाहिजे, जेणेकरून आपले 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे कुठेही समजा समजा 2 गाड्या जाणाऱ्या असतील तिथं काय करताना ट्रक लावतात, टेम्पो लावतात, स्कूटर लावतात. क्या होता है, कुछ नाही होता है, काय होईल, मी आहे ना, असं नका करू. ते केलं तर तोही प्रॉब्लेम वाढेल. जर आपण स्वतः जर काळजी घेतली तर हा प्रॉब्लेम वाढणार नाही, असं मला वैयक्तिक वाटतं आहे. सो आपणही काळजी घेऊया. आणि पोलीस सतत आपल्या पाठीशी आहे. तर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की एक नागरिक म्हणून आपण ह्याला खूप जास्त सहकार्य करू. सुरुवात ठाण्यापासून होते आणि ठाणं भारी, डिजिटल भारी, सगळ्यात भारी. तर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.